हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत न्यूसेन्सेस अँड इट्स डिफेन्सेस. तर याच्यामध्ये पहिला जो डिफेन्स आहे तो आहे प्रिस्क्रिप्शन. तर आज आपण 20 इयर रूल असं म्हणू शकतो. तर प्रिस्क्रिप्शन काय? इट इज अ लीगल राईट टू कंटिन्यू डुईंग इट टास्क. ओके, तर हे जो न्यूसन्स आहे हे कधीपासून स्टार्ट होतो? इट स्टार्ट फ्रॉम द डे ऍक्टिव्हिटी बिकेम न्यूसन्स. ओके, हा जो 20 इयर रूल्स आहे तो जेव्हा ऍक्टिव्हिटी न्यूसन्स होते तेव्हापासून स्टार्ट होतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे एक डॉग आहे आणि तो जर का दुसऱ्यांना बाईट करत आहे आता, ठीक आहे, तर तुम्ही म्हणू शकत नाही की माझ्याकडे हा जो डॉग आहे तो 20 इयर्स पासून आहे. न्यूसन्स कधीपासून स्टार्ट होतो? जेव्हा तो डॉग आहे तो बाईट करायला सुरुवात करतो. ओके, ह्या केसमध्ये तुम्ही केसला लक्षात ठेवू शकता स्टर्जेस आणि ब्रिजमॅनचा. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड जो डिफेन्स आहे तो आहे स्टॅच्युटरी ऑथॉरिटी. त्यालाच आपण गव्हर्नमेंट परमिशन म्हणू शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे? लॉ गिव्स यू ऑथॉरिटी टू डू दॅट पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी. ओके, त्याच्यामध्ये कंडिशन काय की तुम्ही निग्लिजंट नव्हता. ठीक आहे, याचे दोन टाइप्स आहेत. एक आहे ऍब्सोल्यूट ऑथॉरिटी, त्याच्यामध्ये काहीतरी न्यूसन्स होत आहे पण तुम्हाला त्याची परमिशन भेटलेली आहे. आणि सेकंड टाइप आहे कंडिशनल ऑथॉरिटी, म्हणजे न्यूसन्स होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, आणि थर्ड डिफेन्स आहे ग्रांट. ग्रांट म्हणजे काय की द ऍक्टिव्हिटी इज परमिटेड अंडर द टर्म्स इन दॅट स्पेसिफिक अग्रीमेंट बिटवीन द पार्टीज. तर यासाठी तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता, GPS. ओके, थँक्यू.